मॅरिनेशन करून घेऊया. नेहमी चूल असलेली असायची पेटलेली आणि त्याच्यामध्ये कलेजी आणि पेटा डायरेक्ट चुलीत टाकले. सर 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 बाप. आता आपलं भात पूर्णपणे हे झालं, सुकलाय, छान भाजून झालेत सगळ्या बाजूनी आणि ड्राय झालेत पूर्ण मस्त पैकी. घेऊ नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे तुम्ही? आज सुट्टीचा वार आहे. आज सुट्टीचा वार म्हणून आपल्याकडे नेहमीप्रमाणे नॉनव्हेजचं सगळं बनवायचं प्लॅनिंग ठरलं आणि आज मी किचनमधून मला सुट्टी आहे. आज ह्याच दोन बायकांनी ठरवलं ह्यांच्या ज्या स्पेशल रेसिपी आहेत त्या करायच्यात, पण आज बनवायच्यात त्या संध्याकाळी. पण त्याची प्रोसिजर चालू होते सकाळपासून. ते सकाळी म्हणजे मी आंघोळीच्या आधी जाऊन चिकन घेऊन आलो तेव्हापासून ती प्रोसिजर सुरू झाली आणि आता त्यांची काहीतरी वेगळी तयारी आहे. त्या तयारी करायला ते लोक घेतात. त्यांना आता आपण जाऊन विचारू की आज नेमकं काय बनवतात आणि त्याची डिटेल प्रोसिजर काय ती पण तुम्हाला सांगतील. तर चला आता आपण यांना बायकांना विचारूया. आपण आतमध्ये आलो किचनमध्ये आणि यांना विचारू काय काय यांनी घेतलं. बापरे, 1 2 3 4 तिथे अंडी पण 2 उकडली. हे आता दुपार काय करायचं आता पहिल्यांदा? चिकन पुलाव, चिकन फ्राय, आईंसाठी कलेजी पेठ आणलाय तो आणि तो फ्राय करायचा आणि थोडा त्यांच्यासाठी काढा करायचा. अच्छा, काढा. काढा म्हणजे कुठला? आपला हिरवा काढा आपण करतो तो? हा, ते आईच करणार. ते मागे तू आपण एका व्हिडिओमध्ये दाखवलं, तो चण्याचा सूप केला होता तसाच गावठी पद्धतीचं सूप. मॅरिनेशन करून घेऊया. पहिलं चिकन पुलावचं करूया, चिकन फ्रायला मग नंतर मग आईंचं आई सांगतील काय करायचं ते. पण इकडे तू कांदा का कापून ठेवला एवढा स्लाइस? कांदा तो मी फ्राय करून तो मॅरिनेशन साठी वापरणार आहे. अच्छा, हे पहिल्यांदाच बघितलं मॅरिनेशन. बिर्याणी करतेस की काय? फ्लेवर एक. अच्छा, बिर्याणी वगैरे बनवते? बिर्याणी करतेस काय विचारतोय? पुलाव करणार आहेस ना? हा, पुलाव करणार आहे पण थोडं बिर्याणीचं फ्लेवर मध्ये. मी असं वरून शूट करतो एकदम बुटके वाटतं तुम्ही. मी असं इथून ह्या हेटने शूट करू का? ए मी उंचा. हा, बर बर, हो द्या. चला, दही घ्यायचं. कांदा चिरलाय. सो आता तो आधी हे करायला टाकते. गरम करूया. हा, म्हणजे तो एका म्हणजे साईडला असं शिजत थोडंसं काळसर, थोडंसं ब्राउनिश. काळसर म्हणजे तसं नाही रे, एकदम थोडंसं ब्राउनिश, थोडंसं असं कुरुम कुरुम. हा, कॅरमलाइज करायचं. बिरिस्ता बनवायचा बोल ना सरळ. म्हणजे न तळता पॅन मध्ये फ्राय करून बिरिस्ता बनवते तू. पण तुला ही सांगितली कोणी रेसिपी? कुठून आणलीस ही? मीच काढली शोध. अच्छा, अरे बापरे. सगळ्याचं क्रेडिट आपण स्वतःवर नाही घ्यायचं रे. काहीतरी दे की. तुला तरी बिर्याणीवाल्याचं बघितलं असेल तू कुठेतरी बनवताना. नाही, आमच्या बाजूच्या वहिनी कसं करतात. मग मीच केली हे. त्यांनी मला सांगितलेलं की तसं करून बघ, छान फ्लेवर येतो. मम्मीने तिकडे नवीन पातेला काढली. नवीन पातेला नाही, मॅरिनेट करून ठेवायचं ना. याला पण दही वगैरे. या पातेल्याने पण काय काय बघितलं काय ते माहिती. असू दे. ऍक्च्युली आपण जास्त वापरत नाही, हे लागू शकतं म्हणून. पण फक्त साध्या गोष्टींसाठी. चिकन चिकन किती चिकन दिसतंय. हो, ते सगळं आता पोटात जाणार आहे, नंतर दुसरीकडे जाणार आहे. तेल तापलंय का? तो हळूहळू. आता इकडे दुसऱ्या चिकनचं, इथे बाजूला चिकन काढून ठेवलंच नाही आणि कांदा ठेवला शिजायला. दही घे, दही घे, मसाले. मॅरिनेशनला चिकन फ्राय. मस्त दही आहे. तिकडे काय शोधते? मला खाऊ खायला गेलेलं आहे. अजून काय देऊ? लास्ट टाइम आईने फक्त दही आणि मीठ लावलेलं का? नाही, दही असतं आणि आलं लसूणची पेस्ट वगैरे ते पण ते लावतात. पण देऊ? आलं लसूणची पेस्ट होते, मेन राहिलं आलं महत्वाचं. लसूणची पेस्ट मेन. हे काही जास्त आंबट नाही. हे घरचं नाही ना? नाही, गोकुळचं आहे. मग गोकुळच्या घरी काय बरं राहिलं होतं? तर गोकुळचं दही तू आणलं असता. काय झालं? गोकुळचं दही तू घेऊन आलीस, मग गोकुळ काय वापरलं होतं? आता हे किती अंदाजे टाकायचंय काय कसं? आता एवढं चिकन आहे ना, जवळजवळ मला वाटतं 1.5 किलो तरी असेल. पाऊण किलो तरी आहे चिकन. हा, मग 4 चमचे घेतले. कारण मला वाटतं किती 1 300 काहीतरी होतं. हे 4 चमचे घेतले. घट्ट दही आहे. अच्छा, दुसरं चमचा. हे आलं लसूण आणि कोथिंबिरीच्या काड्या यांची पेस्ट आहे. हो, ते आपण आपल्या घरीच बनवतो. आलं लसूण म्हणून बाहेर नाही पेस्टला चालत. आता ह्या चिकन फ्रायला खरं म्हणजे जास्त करून आलं लसूणचीच पेस्ट असते. मग आपण हळद, तिखट, मीठ ते टाकणार आहोत. म्हणजे मेन फ्लेवर हाच आहे. हा, मेन फ्लेवर. भारी आहे. ही तुला कुठून आली रेसिपी? तुला कुठून कळली? ही खूप जुनी रेसिपी आहे. अच्छा. आपली मोठी मावशी आहे ना, तुझी मोठी मावशी, हा,
तिच्या नंदिनी शिकवलेली तिला. अच्छा, तिच्याकडून ती आपल्याकडे आली. मग त्यांना कुठून कळली असेल अशी कुठून? तिने कुठून तरी, तिला पण रेसिपी बनवायची आवड आहे ना, कुठून तरी शिकली असेल, कुठेतरी मिळाली असेल. पण मस्त आहे. तू असं वरच्यावर मोठा मोठी बघितलं तर ते असं थोडंसं तंदुरी सारखंच मॅरिनेशन वाटतं. आलं लसूण आहे, दही आहे, मसाले आहेत. आणि ते मग फक्त शिजवायचे वेगळे. हा, हे करताना मसाले लावून पण हे करू शकतो. मीठ मीठ सुरुवातीलाच, पाणी नाही आलं सुटणार. लसूण मध्ये पण पेस्ट करताना थोडं मीठ घातलेलं असतं, कारण आपण बरेच दिवस ते टिकवतो ना. पण मीठ घालून पाणी नाही सुटणार का जास्त त्याला? नाही सुटलं तरी आपल्याला शिजून घ्यायचंय ना चिकन. अंदाजे वाटलंच कमी तर आपल्याला नंतर वाढवता येईल शिजवताना. मी परत ते कलेजी बटर त्याला पण हो, ते पण फ्रायच करणार आहोत ना आपण. सेम काही शिजून घ्यायची गरज नाही लागत. हे आपण मेरिनेट करून डायरेक्ट तव्यामध्ये फ्राय पॅन मध्ये आपण फ्राय करायला टाकले तरी ते शिजतात. आता चवीनुसार नाही, स्वादानुसार. दोन्ही सेमच, चव आणि स्वाद. हळद, मम्मी चव आहे जरा, मम्मी म्हातारी तरी. धने पावडर, हळद, धने पावडर, चवीनुसार किंवा स्वादानुसार, दोघांपैकी काहीतरी एक. तुम्हाला आवडेल तसं. हे फक्त लाल काही तिखट आहे. जणांना धने पावडर ही फक्त लाल मिरची पूड आहे. फक्त लाल. याला फक्त म्हणजे लाल बाकीचे मिरची दोन काय? पूडच हा आपला लास्ट टाइम हा बनवला मालवणी मालवणी मसाला आहे, हा घाटी मसाला घाटी आहे, कांदा सातारी. आता अंदाजे तिखट, आलं लसूण पण तिखटपणा देतच त्याप्रमाणे. पण हे तुम्हाला किती तिखट पाहिजे बोला. चालेल थोडं असं म्हणजे 3 चमचे झणझणीत असलं पाहिजे. असं काय? दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आपण इथून चंद्रावरच जाऊ ना, रॉकेट लॉन्च करून. मग आता काय? हे माझ्यासाठी म्हणजे मी नाही, हे पण तुम्हाला खायचंय. मी एकटी नाही एवढं खाऊ शकत. तुझंच एकटीच. नाही कलेजी मी काढा पण बनवणार आहे ना. त्याचं काय ते वेगळं वाटण करून मग ते हिरवा मसाला, सगळं गरम मसाला, हिरवा मसाला ते वाटून मग ते काढा करणार आहे जरा सर्दीसाठी. सिंपल हिरवा काढा. मम्मीने अख्खी सर्दी डॉक्टरकडे घरीच ते एक घरी डॉक्टरकडे जाऊन काही मला फरक नाही पडत. हा, त्यामुळे घरीच बरं करायचं. हे मीठ किती घालायचं? अंदाजे चवीनुसार. स्वादानुसार. नंतर पण घालता येतं. चल आता चिवडायचं. अरे देवा. चिवडायचं मस्त आहे. आता छान मिक्स करून घेते मम्मी. आणि तोपर्यंत इकडे कांदा पण ब्राऊन होत आला छान पैकी. हो. आणि हा स्नेहा काहीतरी मला वाटतं तिच्या चिकनच्या मॅरिनेशनला घालते. वेगळी पद्धत आहे काहीतरी. मला वाटतं बिरिस्ताच बनवायचं आहे तिला, पण ते तिला बाजूच्या काकूंनी नीट सांगितलं नाही वाटतं. त्या बाजूच्या काकू मुस्लिम आहेत त्या? नाही, कारण मग हे बिर्याणी बनवणारे जे असतात ते मोस्टली तर आता मुस्लिमच असतात. आणि त्यांच्याकडे बिरिस्ता असतो. म्हणजे कुठल्याच्यात असं कच्चा कांदा खूप रेअरली घालतील. घरी बनवत असेल तर त्यात घालत असेल कदाचित. तू पण हल्ली पुलाव वगैरे सगळ्यालाच घालायला लागला. एक कांदा आपल्या घ्यायचा मस्त पण छान लागतं वरून ती एक चव येते ना. गोडसर कॅरमलाइज होतं ते छान. अशा प्रकारे मटण झाले. असू दे. मोठं भांडे छोटं भांडे आपल्याला किती भांडे आता मग सगळं जर का मिक्स करायला घेतलं बनवणार कशात मग आपण? असू दे. चल मस्त हाताचा स्वाद घरचा आहे आपला. आपण घरात काय हँडग्लोव्ह घालून थोडीच बनवणार आहे आपण. हे ना आता अच्छा, त्यासाठी पातेला काढलं असते. बरोबर ठेवायचंच आहे ना ते धुवून काढलं होतं. वा. याचा चिकनचा कलर तो वेगळा सुद्धा त्यामुळे त्याला असं ऑरेंजिश कलर आला. पण कलेजी पेटाचा स्वतःचाच कलर डार्क आहे त्याच्यामुळे तेच वेगळं दिसतं जरा. पण ते पण भारी लागेल. म्हणजे मला अजून एक आठवण आहे, आपण गावाला जायचो माहिती आहे, आपल्या कोकणातल्या गावाला पण जायचो किंवा मग नवघरला पण मामाकडे जायचो आपण खोपोलीला. तर कलेजी पेठ आतापर्यंत कधीच रश्श्यामध्ये किंवा असं कुठे खाल्लेला मला बिलकुल आठवत नाही. तो नेहमी चूल असलेली असायची पेटलेली आणि त्याच्यामध्ये कलेजी आणि पेठा डायरेक्ट चुलीत टाकायचं. हा, डायरेक्ट चुलीत टाकायचं आणि भाजून मस्त खायचं. मीठ नाही त्याला, मसाला नाही त्याला, काहीच नाही, फक्त चुलीत भाजलेला कलेजी पेठा. भारी लागायचं ते पण. अशा प्रकारे आपले मम्मीचे फ्रायचे दोन्ही मॅरिनेशन रेडी झाले. आता हे कुठे ठेवायचं? फ्रीज मध्ये मॅरिनेट करायला? नाही, कशाला, बाहेरच ठेवलं तरी चालेल. बाहेर ते चांगलं बोरेल उलट. म्हणजे दिवसभर बाहेर ठेवलं तरी चालेल जर संध्याकाळीच बनवायचं असेल तर. संध्याकाळीच बनवायचं. आणि तरी किती टाइम मॅरिनेट करायचं आपण? 7-8 तास लागतात. 7-8 तास तरी. म्हणजे आता आपण जवळपास किती 1 वाजला ना, 12:30 का 1 वाजला, 8-9 वाजता बनवायला घेऊ परफेक्टली मॅरिनेट. खायच्या वेळेला थोडं ते वाफून घ्यायचं. हे तर काय वाफवून घ्यायची गरज नाहीये. ते डायरेक्ट हे वाफून घ्यायचं आणि मग फ्राय करून घ्यायचं. चालेल. आता आपण ठेवूया हे मॅरिनेशनला. आणि त्याचं मॅरिनेशन करायला घेतलंय
पुलावचं मॅरिनेशन ना, हे पण आपण आधीच करून घेतोय, म्हणजे बनवायचं संध्याकाळी आहे, पण आपण सकाळीच करून घेतोय, कारण चिकनला जेवढं दही लावून जास्त मॅरिनेट कराल तेवढं ते चांगलं शिजतं चांगलं लवकर आणि नरम राहतं चिकन, असं ते सुकं होत नाही. दही घेतलं, आता अंदाजे सगळं आहे, थोडंसं आलं लसूण. अंदाज आहे रे, घरी बनवणाऱ्यांना माहिती असतं काय कशात किती घालायचं. आता ह्याच्यात कोणी 6 चमचे तर आलं लसूण घालणार नाही ना, 6 चमचे घातलं तर त्याचं काय होईल. आलं लसूणची भाजी, त्यात थोडंसं चिकन घातलं, थोडंसं हळद, हा आल्याचा केस आहे याच्यात, तो असतोच काय असू दे. धने आलं पावडर, लसूण मध्ये ना लाल तिखट म्हणजे रस्सा आपलं ते आपण घरी वापरतो ते. सिंपल लाल तिखट, त्यात काहीच नाही दुसरं. हा. आणि याच्यात आपले मस्त भाजून घेतलेला कांदा आहे, कांदा आहे, थोडा टोमॅटो जाईल, कोथिंबीर भाजलेला कांदा जो होता तो घातलाय. घातलाय. मग त्यात असं 4 उभ्या चिरलेल्या आहेत, त्या मिरच्या घालतो. आज काय दणक्यात सगळं तिखट, कशाचा राग काढतेस माझ्यावर तू. मिरच्या तिखट काय 3 चमचे, 1 टोमॅटो घेतलाय, कारण आपलं जास्त हे नाही आहे, कारण दही पण घेतलाय, जास्त असं आंबट होईल नाही तर. आणि हे थोडेसे मला वाटतं आपण त्या गुरुवारच्या बाजारात घेतलेले टोमॅटो फ्रेश आहेत, हे थोडे आंबट आहेत. आणि थोडीशी कोथिंबीर, थोडीशी म्हणून बरीच घेतलीस की ग. चिकनला व्यवस्थित स्वाद लागला पाहिजे ना त्याचा. हो, नाहीतरी ही कोथिंबीर शिजते, त्यामुळे ही पूर्ण ह्याचं काय बोलतात त्याला, ग्रेव्ही मध्ये बनते. ही अशी काय वर फ्रेश स्वादीचा राहत नाही. आता हे मीठ पक्का मगाशी नव्हतं घातलंच ना. नाही बघा आठवण तर नाही कशी. घातलं नाही बाबा, मला अशी मजा येते मध्ये मध्ये डाऊट टाकायचा, समोरचा आपण 2 वेळा विचार करत बसतो, बाबा खरंच टाकलं होतं की नाही. आणि हे आता मस्त मिक्स करून घ्यायचं. कांदा असं कुरकुरीतच झाला, एकदम करकर वाजतो. त्यासाठीच होता, असं कलर येतो त्याचा छान, भारी रे, त्याचं हुशार आहे oil पण तू. असं नाही होता. हो, ते मस्त आहे की मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्या इकडे मॅरिनेशन बनवून झालंय आणि आता ती त्याला झाकणार आहे. छान घ्या, झाकायचं आणि ठेवून द्यायचं. फ्रीज मध्ये पण ठेवू शकता, बाहेर पण. आपण आता सध्या इथंच ठेवू, आगे बाजूला जागा आहे, तिकडे दहीहंडी लागलेलीच आहे, नाही तरी ते आपण लावू. ठेवलं मॅरिनेशनला, आता आपण जाऊ आराम करायला. मित्रांनो, मस्तपैकी रात्र झाली आहे, स्नेहा इथे काहीतरी काम करते आणि आता आपली नॉनव्हेज पार्टीची तयारी सुरू. पहिली बनवण्यापासून खाण्यानंतर अजून काहीतरी आपल्याला काय कोल्ड्रिंक पण आणायचं थोडंसं त्याच्याबरोबर प्यायला. आता आपलं काय बाकीचं काय नाही पिण्यासाठी, कोल्ड्रिंक तरी म्हटलं कसं ग्लास चीअर्स करायला होतं आहे की मी तर नाही घेणार, मला हो दिसतं. तसं तर आपलं नवीन वर्ष पाडव्याला असतं म्हणा, नाही म्हणायला गेलं तर. पण आता ग्रेगोरियन कॅलेंडर आहे, आपण पाळतो आधीपासून. आपलं सगळं शाळा कॉलेज हे ते सगळं ह्याच कॅलेंडरवरती अवलंबून असतं. तर त्याच्यामुळे मग हा पण आपण असं एक सेलिब्रेशन म्हणून करतो. ते काय असं नवीन वर्ष म्हणून नाही, जो आपण वापरतो कॅलेंडर डेली तो कॅलेंडर आपला संपला, म्हणून त्याचं आपण एक सांकेतिक सेलिब्रेशन म्हणू शकतो त्याला, की ते करायचं. 2 चमचे तेल, त्याला काय जास्त तेल टाकायचं. त्यात आता फोडणीला आपण घालणार. तेल तापलंय आपलं, आता घालूया. सर बापरे, पाणी सुटलंय, तर पाण्यात शिजतील आता ते. म्हणजे आपण काहीच नव्हतं घातलं पाणी, दही आणि फक्त मीठ होतं, त्याच्यामुळे ते किती पाणी सोडलं बघायला. बापरे, तो गाड्यावरचं असतं माहितीये का, ते लोक विकतात कधी कधी ते. आला का मस्त तसा सुगंध आला. सुगंध. आता झाकण ठेवू. बापरे, लगेच झाकण हा, ते शिजायला. शिजू दे मग. हा, कारण पेठा आणि लिव्हर जरा शिजायला वेळ लागतो ना. चालेल चला, त्याच्यावर झाकण ठेवलं शिजायला. गॅस बारीक करू. बापरे, काय झालं एवढं वेळ तशीच थांबली. मम्मी थांबली होती, मम्मीला वाटलं मी व्हिडिओ शूट करायला चालू केलं की नाही, मम्मी थांबला. भात घालायचा. हा, त्याच्यात आपण पुलाव करू आणि ह्याच्यामध्ये हे चिकन शिजायला घालायचं. ही गाजर नंतर किसते मी. एकदाच केलंय ना आपण सीझन आल्यापासून. हो, सीझन आल्यापासून एकदाच केलाय, त्यामुळे ते सीझनच बनवायचं. सीझन बोलता गडबडीत होतं. आता नाही करायचं गाजरचा हलवा. आपण बघू जेव्हा आपलं गोडाचं जेवण, मम्मी किसून ठेवलं ते गोडाचं जेवण आपण करू, उद्या करू, नाही तर मग बघू रविवारी करूया. वेळ असेल तर गॅस खाली मिळाला तर करून ठेवेल. आज आपल्याकडे काय काय माहितीये ना तुला, किती तरी काय काय. तिकडे स्नेहाचे हात पण वळवायला लागलेत.
तिने संपत आलेला बासमती घेतलेला आहे. तेल घालते. डिश तयार आहे आपली. बस एवढंच ते. बाबू मम्मी मस्त तर्रीवाला काढा खाणार आहे हिरवा. 2 चमचेच घातले. आई मला पण चालेल ना. घे ना, एवढं काय मी एकटी खाणार आहे. खायला नाही का, प्यायला पाहिजे. गो. आपण दुसरं तर काय पिणार नाही. हा हा हा. आपण भरपूर लसूण खातो. हे वाटण. हा हे काय, अच्छा वाटण केलंस तू. काय काय त्याच्यात? आलं, लसूण, मिरची, एखादी मिरची फक्त, हम्म. कारण आपण लवंग, मिरी, दालचिनी पण टाकतो ना थोडी थोडी. ते पण याच्यामध्ये 2-3 लवंगा, 7-8 काळी मिरी, थोडासा दालचिनीचा तुकडा हम्म. आणि आलं, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या. कोथिंबीर पानं नाही घेतली. अच्छा. हां चालू घ्या. बापरे, लसूण ब्राऊन झालं मस्त. ह्याची नाही फोडणी झाकत ती. डाळीला पण फोडणी देताना मस्त झाकून बिकून ठेवतेस. आला का सुगंध. वाह. कालच्या दिवसापासून मी किती हळद खाल्ली असेल. बापरे, काढे पिते मम्मी नुसतं. धणा पावडर. आपण एक टाकलेलं आहे. अच्छा, धणे अख्खे टाकलेत त्याच्यात तू वाटायला. धणे कोथिंबीरच्या काड्या त्या सेमच चव प्रोफाईल तसं. स्वाद येते. त्याच्यात मम्मी हे घातलं शिजायला. हो तर हे मम्मी बघू काय करते. ते काय झालं, भांड मगाशीच केलं ना मी मसाला, मग ते पाणी वगैरे धुवून पण हे केलं. हो, इकडे पण हे मस्तच कर 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 वाजायला लागले. बघावं तसं. हो 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 हो. कारण पेठा आणि जरा शिजायला जर असा त्याला वेळ लागतो. हे बघ, स्नेहाचा हॅपी डान्स ते एकदा हलवून घेऊन. असे नॉनस्टिक येतो. नॉनस्टिक पण आपण काढतो. किती आहे हा? असं तिरकं का? जास्त नको मला, जास्त नको. पण ठीक आहे, खाऊ. मला ते काढा आणि हे खाल्ल्यानंतर पोट भरेल माझं. मी चिकन फ्रायचा. अगं कुठल्या पोटात ठेवू, दुपारच मला बोललं खा. दुपारी 3 फुलके खा. गव्हर्नमेंटला विचार एक्स्ट्रा लॉकर मिळतोय का सेफ्टीसाठी. तो एक्स्ट्रा लॉकर पोटात, मग तिथे बाबा सेफ्टीसाठी. हे सगळे काय आहेत पीस, लिव्हर, हाडं, त्याच्यानंतर आपलं मान वगैरे ते सगळे ह्याच्यामध्ये घातलंय. कलेजी पेठा आईंचे फेवरेट पीस. हो, आणि आता ते घालून आपण मस्त जरा परतून घेऊया. निघालंय आणि मम्मी आता इथे जरा वर खाली करून घेते जरा ते. अच्छा, हार्ट पण त्याच्यामध्येच टाकले दोन्ही. मस्त. हार्ट दिले होते त्याने की आपल्या कोंबडीमध्ये एक्स्ट्रा ते कलेजी पेठे वेगळे आणलेस ना तू, हा, त्याच्यात होते 2. हे माझ्या मम्मीसाठी आणले स्पेशल. घेतलीस त्याच्यातलं स्नेहाने त्याच्यात टाकलं वाटतं. हो, मम्मीने स्पेशल तिच्यासाठी कलेजी पेठे मागवले, कारण तिला चिकन चावत नाही अपॅरेंटली. तिने आता मटण तर ती कधीच खात नाही. मटण खूप आधी सोडलंस ना. कधी सोडलंस तू मटण? तरी बरेच वर्ष झाली. 10-12 कुठे, 15 नाही मम्मी, खूप आधी मटण सोडलंस तू. आपण घरी होतो, पप्पांचं सुरू झालं 7-8 वेळा. त्यावेळेला त्यांना मटण खायला सांगितलं होतं, तर तेव्हा मी खायला सुरुवात केली पप्पांबरोबर मटण. त्याच्या आधी सोडलंस तू 2005, म्हणजे 20 वर्ष झाली असतील कमीत कमी. आणि मम्मी चिकन पण नाही खात आता हल्ली काही महिने झालेत, कारण तिला ते दातात बरंच अडकतं आणि तिला नाही आवडत ते. प्लस तिला असं पण चिकन, एवढं पण ब्रॉयलर चिकन नाहीच तिला आवडायचं. आता एक फक्त इच्छा, कधी गावाला गेलो वगैरे तर गावठी आपण घेऊ. गावठी खाईल मम्मी थोडंसं, बघू. त्याच्यातले पीस पण होय का? काय म्हणतेस? पूर्ण रस्सा तो काय तो सुकवला मम्मीने अख्खा काय झालं ड्राय, आणि त्याला थोडंसं कलर येऊ द्यायचा ना, डार्क असं थोडं काय काय बाजूला लागतं ते मसाला. असा करपत नाही, त्याला करपणं नाही म्हणू शकत, पण थोडंसं असं त्याला स्पॉट्स यायला लागतं असे डार्क डार्क. ते झाल्यावरती मस्त वाटतं ते खायला. मम्मी असं वेळ त्याला कारा काढलेल्या बाजूला ते उतरवण्यासाठी. वा. आणि हे झालं की आपण लगेच आता आपलं ते जे चिकन होतं, हे बघा जे चिकन फ्राय, जे अशी लिव्हरसारखीच प्रोसिजर आहे ही, लिव्हर पेटासारखीच, फक्त त्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि तसंच खाल्लं तरी चालतं, पण आपण नंतर त्याला तेल घालून अजून जरा तव्यावर फ्राय करून घेतो. थोडं गरम उलटं पलटं करून घेतो. चालेल चालेल. ड्राय झालेले आहे ते. आता हे आई काय काढणार तुम्ही? काढणार म्हणजे त्यात काय दुसरं नाही घालायचं ना. उतरू? तू नको उतरस, ते उतरव. तू आता कुठे उतरशील? तू पण ना. पेटा उतरल्यावर नंतर इथे
चिकन जे आपण ठेवलं होतं ते मोठ्या भांड्यात काढून घेतलं मम्मीने शिजवतो. आणि ते शिजवायला ठेवलं गॅसवरती. गॅस हायवरती आहे. हा गॅस आपण थोडासा करूया कमी. आणि तिकडे काढा पण मम्मीने जो ठेवला होता तो उकळायला. मम्मीचं इकडे काहीतरी दुसरं चालू होतं. मम्मी आता साफसफाई करते कसली तरी. बाबू काय चिकन शिजते मस्त पैकी. चिकनला सगळं टाकलं होतं का? मीठ वीट सगळं सगळं झालं. त्याच्यात पण मीठ टाकलं. हो. आणि भांडं आपलं मगाशी वेगळं होतं. ते भांडं आता आपण चेंज केलं आणि ह्याच्यात टाकलंय शिजायला. पण तुम्ही त्या ज्या भांड्यात शिजवायचं त्याच भांड्यामध्ये तुम्ही मॅरिनेशनला ठेवू शकता. म्हणजे मग नंतर परत 2 भांडी हे करायची गरज नाही आपल्याला. मीठ ॲडजस्टमेंटचं काम चालू आहे. मास्टर शेफ आलेले आहेत आपल्या इकडे. चाकून बघतात कसं आहे आणि काय. बाबू आणि स्नेहाला बिलकुल मीठ कळत नाही. एक थेंब पण टाकली. बरोबर आहे. बघू ऐक आहे छान आहे. नाही तिखट नाही झालंय पण चांगलं झालं. स्पायसी झालाय. आमची आई अशी चाकायची. मग मला पण तीच सवय झाली. मला पण तीच सवय ते लागली. घ्यायचं कारण तो भाग आपला आपण जास्त एक कुठे थेंब लावत जरी नाही. चाकला तरी कळतो. हो कारण हा भाग आपला आपण हा कुठे जास्त टच होत नाही. बोटं आपली टच होतात. कांदा कापतोच आहे त्यामुळे माझं बोट हा असतो तो इथे touch हा. होतं. आणि ही स्किन इथे स्किन जरा जाडसर जाड असते आणि इथे आपण काहीच टच होत नाही. त्यामुळे हा याच्यावर फ्लेवर परफेक्ट करतो. मऊ आहे ते. Touch होतो अरे finger. बाबा आपण कापताना वगैरे इथे काय लागत नाही आपल्या हाताला. त्याच्यामुळे चव लगेच कळते काय आणि काय नाही. चिकन छान परतून घ्यायचं. शिजायला लागलं आणि हे लवकर शिजतं का चिकन जरा? उरलंय ना आता. मॅरिनेशनमुळे चिकन लवकर शिजतं. विचारलं तुला मी. दही लावून ठेवलं. नाही पण दही लावल्यामुळे तू पण त्याच करण्यासाठी दही अरे, लावलंस माझा ना. आवाज होऊ दे ना. माझा आवाज तसा पण बसलाय ना. माझं marination छान दिसत आहे. हो मला बिर्याणीच वाटते ती. खात असच थोडं वाफेवर शिजू दे. वाफेवर शिजवून हे पण ठेवूया. झाले आता. काढा पण झालं पुलाव उतरवतेस. टाकूया? इथे काय टाकतात? पुलावसाठी. फुलं टाकू नको पहिला बनवूया आणि मग तो खाऊया. पण टाकायचं कशाला ना अन्न. थोडासा कांदा चिरून घ्या फोडणीला. पाहिजे कांदा टाकूया. थोडं नको राहू दे ना जरा. कारण तू तळलेला Already कांदा टाकलाय घातलास मी. त्यामध्ये बघ. पण मी असं तेलावर डायरेक्ट चिकन टाकते. पण म्हटलं तेल पण त्यामध्ये आहे. थोडंसं टाकणार पण तेल. बरं चालेल. आपलं जेवण व्हायला किती वाजती? अजून आहे अर्धा तास तरी आहे जेवण व्हायला. झालंय आई. काय म्हणत आपलं होती? जेवण पूर्ण सगळं बनवून व्हायला उशीर आहे ना अजून. नाक दाखव नाक तुझं. नाक बघा नाक कसं लाल झालंय. दिसतंय मग? आता पाणी नाही नाकातून पण नाही थोडं असं तुझं ते आहे चेहरा लालसरच दिसतो जरा. मग मी गरम गरम काहीतरी पातेलच घेते वाटतं प्यायला. बघ आता ठेवते का? आणि अजून मोठं पातेलं आलं. आज स्नेहा घेणार आहे पुलाव खायला. असा पेला घ्यायचा. याला पेला का बोलतात? आमच्या इथे फुलपात्र. फुलपात्र म्हणतात. त्यात फुलं ठेवतात का? काय माहिती नाही पण फुलपात्र सातारा साईडला फुलपात्र म्हणतात. चहा प्यायला. तुम्हाला सर्दी हो न हो पण असं बनवा. काढा प्या. सर्दी काढा झाली फार तर छान चांगलंच लागतं. असतं. होय होय. असं नाही की त्यांनी सर्दी जाते पण ते चांगलं. पण नाही कुठे पण जातो बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण चिकन सूप हा प्रकार करतातच करतात सर्दी झाल्यावरती. कारण त्याने बॉडी आतून ते अशी आपल्या पूर्ण गावठी warm होते. पद्धतीचं सूप. आता मम्मी मस्त फर्रा उडवणार आहे त्याचा. गरम आहे आवाज. चाकलं आहे ना तसं. हो हो दे आरामात होऊ दे. गरम आहे. उडबाची. आज सुशील आम्हाला काहीतरी गोडाचं पण देणार आहे खायला. असं तुला वाटतंय पण ठीक आहे. तुम्ही पण घ्या पाहिजे थोडं थोडं. सुशील मला हवं आहे गोडाचं. तुम्ही पण गोडाचं. घ्या, हे गरम गरम पाहिजे. आपल्याकडे एक हे आहे साखर आहे आपण ती साखर खाऊया. अभि काय तू आत्ता घ्यायचंय का नंतर घ्यायचंय? याला मध्ये मध्ये हलवायला लागेल. कोणाला हलवतेस मध्ये मध्ये? मध्ये मध्ये तो झोपला असेल तर जागा होईल ना तो. बाबू काय झालं? ऐसा ऐसा हलवा मी. आणि असं का हलवते चमचा असताना सुद्धा? पीस तुटू नये. चमच्याने पीस तुटू शकतात. शिजत आलेत ना. हा बरोबर. ते काय लेग पीस आहे. लेग पीसचं पूर्ण शिजायला बघितलं लागलं ना? सुटलं पूर्ण. म्हणजे नॉर्मल शिजायला घेतलं जर का आपण शिवायला कुठे शिजायला जर का आपण टाकलं तर मग ते एवढ्या लवकर त्याने शिजत. पण त्या दह्यामुळे बघ किती फटफट सुटलेलं आहे. अजून थोडं चांगलं शिजलं की मग सुकवायला जे घेऊ. पाणी शिल्लक असेल ते मग हे पण चुकून द्यायचं. चालतंय. विसरली होती तिचे खडे मसाले घालायला. पण तिने आता परत घेतले. 2 लवंगा 3 लवंगा 1-2च घेतल्या. मोठी वेलची एक घेते छोट्या साईजची. आणि काय घेतलं? काळी मिरी. एक दालचिनीचा तुकडा.
आणि एक स्टार फ्रूट, बाबू एक लवंग वाढूया फ्रूटपर्यंत. आता हे आधी हे टाकूया खडे मसाले आपले, कांदा टाकूया थोडासा फोडणीला टाकूया. आपले कांदा घालून मस्त आपलं ही तू कुठनं शिकली रेसिपी? आबाजूच्या काकूंकडनं. बहिणींकडून एकदा माहितीये का गीता ते बोलली ना तुला काय ते? पिंक पुलावचं. बापरे, मला अजून पण त्या माणसांवरती तरस येतो ज्यांनी पिंक पुलाव खाल्ला. का गीता ते ताई. पिंक पुलाव का बनवायचा होता पण तुला? कारण अरे काय होतं? मी असं ते ट्राय करत होते तेव्हा मी शिकतच होते जस्ट. तर हो. ते मी ट्राय करत होते काय माहितीये का, त्यात फूड कलर टाकून जे बिर्याणी करतात ना हम्म. ते ट्राय करत होते. आता आपण चिकन घालतोय पूर्ण फोडणीला. मग तर ते फूड कलर तो म्हणजे काय झालं त्याचं मला कळलं नाही, पण तो पूर्ण बेबी पिंक कलर झाला. अख्खा राईस. हा अरे बापरे, आणि सगळ्यांनी खाल्ला? बाबांनी नाही फक्त गीताताई आणि मम्मी. बाबांनी नाही खाल्ला. दुपारी बनवलेलं ना. दादा पण नव्हता आणि बाबा पण नव्हते घरी. अशा प्रकारे स्नेहाचा पराक्रम, बेबी पिंक राईस. मला त्या गीताताईवर जाम असं हे झालेलं. मला सगळ्यांवरच तरस येतो. बिचाऱ्यांचं काय ते हालत झाली असेल. वा. थोडंसं असं हे करूया त्याला. परतून मस्त त्याला पण पाणी सुटणार हा. मीठ घातलंय म्हणून. आणि चिकन आपल्याला आधी शिजवून घ्यायचं अर्ध्यापेक्षा जास्त. मग ते उरलेलं भातासोबत तांदळासोबत शिजतं. आणि ह्याला आता झाकूया. आणि नंतर जे भाताला लागणार आहे त्याचं पाणी ह्याच्यातच गरम करू, म्हणजे मसाला पण सगळा. येस मॅडम, जाईल. चालतं. आपलं चिकन मस्त हे शिजवून रेडी झालं. त्याला थोडासा खाली ना हे आहे जरासा असा रस्सा तुम्हाला दिसेल एकदम, पण तो खूप घट्ट आहे. आणि तो आपण ज्या वेळेला मग तव्यावरती परतणार आहे चिकन त्यावेळेला तो छान सुकेल. आणि हे आपलं पुलावच्या तयारीचं चिकन ते पण मस्त शिजायला ठेवलं आपण. थोडासा हाय गॅस, झाकण मारलं आणि चमचा ठेवला बाहेर वाफ निघायला थोडी. त्याला पण आधीमध्ये परतत राहायचं. आणि हे आपण भांडं धुवून घेतलं, ते पण पाणी त्यात नंतर घालू. तर अशी चालू आहे आपली प्रोग्रेस. कुठवर पोचलं चिकन दाखव जरा ग सगळ्यांना. हा थोडं आपण हे भांडं जे होतं मग शिजात चिकन मॅरिनेट केलेलं ते थोडं धुवून पाणी घातलं त्याच्यामध्ये. वा वा वा, वाफाळते छान. हो. हे किती तिखट झालंय, किती काय कमी. आता सध्या खारटच असेल मीठ. जास्त तिखट नाही, जास्त ठीक आहे. मिरच्या पण आहेत त्याच्यात आपल्या नंतर ते मग परत तू पाणी वाढवशील भात वाढवशील तेव्हा हे करायचं होतं ना ॲडजस्ट आपल्याला मीठ नंतर. आणि इथे पाणी तापत ठेवलं आपण छान. त्याला उकळ आले की मग ते आपल्याला मोकळे काय ग. झालं 50% तरी शिजलं. येस, आधी पाणी आणि मग राईस ना. हा थोडंसं आधी पाणी टाकायचं, नाहीतर राईस टाकून परतून घ्यायचं, नंतर पाणी टाकलं तरी चालतं. थोडंसं उकळी येऊन देऊ. आधी पाणी टाकू, थोडीशी उकळ आली की मग त्यात राईस टाकू, कारण आपला राईस भिजलेला आहे. दाणा तुटू शकतो. हा हे बघा ऑलरेडी तो तुटतो, त्याच्यामुळे तो आता तो घालून जर का परतला त्याच्यामध्ये तो त्याचा चुरा होऊन जाईल. म्हणून पहिलं पाणी घालून पाणी पण उकळले. पाण्याला उकळले की आपल्याला लगेच घालायचं त्याच्यामध्ये. आणि मग भात शिजेपर्यंत चिकन शिजून जाईल. आणि ते आपलं रेडी आहे. हे तुम्ही ना असं पण खाऊ शकता, म्हणजे ज्यांना कमी ऑइल खायचं आहे किंवा काय वगैरे तसं काय असेल लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असं पण खाऊ शकता. आणि आम्हाला ते थोडंसं बाहेरनं थोडंसं क्रिस्पी झालेलं आवडतं म्हणून मग ते तव्यावरती तेलावर आपण मस्त फ्राय करतो. आज चपाती भाकऱ्या वगैरे काही नाही, त्यामुळे ते थापाथापी आणि त्या सगळ्या गोष्टींची कटकट आपल्याला नाही आहे. आज फक्त भात खायचं आहे आणि प्यायचं आहे आणि चिकन खायचं आहे. तसं पण ते चिकन फ्राय करायला तेल नाही जास्त लागत. नाही ना? त्याला पण तेल सुटतं ना हो चिकन. थोडंसं तेल येस. ते फ्राय करताना दाखवूच ना. हो तूच करायचं, तुझीच रेसिपी आहे. आज मला पूर्ण सुट्टी आहे आज किचनमधून. हो काय? तरी पण मी एक माझी मस्ती जिरवणार आहे. मी कांदा मगाशी राहिला होता त्या फोडणीचा तो घेतला, दही घेतलं आणि थोडीशी काकडी घेणार आहे आणि त्याचं छान मस्त कोशिंबीर करणार आहे मी खायला पुलावसोबत. तुमच्या बरोबर. येस, मम्मीला तर नाही खाता येणार सर्दीमुळे. चला, चिकन पण छान शिजलं, वाफाळतं मस्त. आता त्यात मॅडम करणार आहेत जलाभिषेक.
आठवणीने गॅस बंद करायचा, मग पाणी घालायचं. नंतर बघू गरजेनुसार. येस, असंच खाऊ का रस्सा मी? तर्री मी तुला सांगत होतो, छानच होणार आहे. तर्री येस, त्याला उकळ आलेली आहे छान. वा 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 वा. घुस. पहिलं सुगंधामुळे कळतं कसं झालं आणि काय नाही झालंय ते, है की नाही? आता मॅडम चालल्यात पाणी काढायला भातातलं. जवळपास आपण 20-25 मिनिटं तरी झाली ना हे कर. तुम्ही नाही त्याला भिजवून ठेवलं तेवढं तरी चालेल. छान धुवून घ्यायचं फक्त बासमती आहे म्हणून, कारण बासमतीचं स्टार्च खूप निघतं. आणि तो धुतल्यानंतर मग तो तसाच्या तसा घातलात तरी चालेल. तो का मग तुम्ही पाणी घालायच्या आधी घातलात तरी चालेल. पण हा ना का माहिती आहे, कारण ह्याच्याने जर का त्याला तुम्ही भिजवून ठेवलं तर त्याचे दाणे, बासमतीचा एक एक दाणा जो असतो तो खूप लांब होतो मस्तपैकी. होय होय. तर आपण आता राईस घालू शकतो त्याच्यात. येस. पण जर जास्त शिजवलं तर मग ते किमा. चिकन अति शिजल, ते प्रत्येक हाड सोडेल मध्ये. होय. मग आता गॅस कमी, उकळ कमी आणि थोडं. तू काय बोललास तेवढे? हो, जरा जोरात बोल की. मग सगळेजण बोलतील आवाज येत नाही. तांदूळ घालून झालं त्याच्यामध्ये, आणि तर आपली उकळ जी थोडीशी थांबली आहे. एक उकळ आली ना की त्यात आपण चेक करूया की मीठ किती ऍडजस्ट करायला लागतंय किंवा तिखट लागतंय की नाही. आता चाकलंस तू? नाही, आता नाही चाकलं. एक उकळ येऊ दे ना, म्हणजे त्यात थोडा तांदूळ मुरेल. आताच तो असा ना रस्सा दिसतो समजतं प्यावा असा. उकळ आले की चेक करू आपण, चालतंय. आता आपलं भात पूर्णपणे हे झालं, सुकलाय, शिजला नाही अजून. आता आपण त्याच्यावर गॅस पूर्ण बारीक करून झाकून ठेवूया आणि तो वाफ्यावरती मस्त शिजेल. आता गॅस तुम्ही हवं तर बंद जर केला तरी पण चालेल, जर तुम्ही खूप टायमानंतर जेवणार असाल तर, कारण हीट खूप वेळ असतं त्याच्यामध्ये, गरम खूप वेळ असतं त्यामुळे ते शिजत राहतं. आणि आम्ही आता थोड्या वेळाने लगेच बसणार 10 मिनिटांनी, म्हणून आम्ही झाकण लावून थोडा वेळ गॅस ठेवला आहे. आम्ही पण थोड्या वेळाने आता बंद करू गॅस. आणि आता आपण घेऊया चिकन फ्राय करायला. त्यासाठी मम्मीला पाचारण करूया. आता रे ये, चल तुझं काम आलं. आता मम्मी येणार इकडे चिकन फ्राय करायला सांगा. मी करते चिकन फ्रायची तयारी, आपली सगळ्यात लास्ट डिश. आणि त्यात बघेल तुम्ही मगाशी थोडीशी तरी ग्रेव्ही दिसत होती त्याला, आता ते पूर्ण सुकलंय. मम्मी घेते काढून. खालचा मसाला आहे तो लावता येईल ना पीसला सगळं. आणि ते सगळे पीस बाजूला काढून घेते. जो काय मसाला खाली थोडासा उरेल तो नंतर वरून आपण लावू शकतो एक एक पीस असं. गार गेल्यानंतर सगळं बाजूला लागलेलं वगैरे ते पण सगळं नेऊ. मी फ्रायसाठी पॅन तापवलाय आणि तेल घालण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये. आणि मम्मीचं आवडतं तिने पलेत, काय म्हणतात त्याला तुम्ही, कालता, उलटणं, पलेता, काय म्हणत असाल ते घेतले छान. लहानपासून कालथा म्हणून ऐकले. कालथा. काय लोक कलथा पण बोलतात. बर, हो द्या आरामात. वा. ही तरतर म्हणजे ही एकच तरतर आहे आयुष्याची, एवढी आवडते ना. काय बोलतात. वा, सगळे पीस घालून घेऊया. आता मम्मी जसा मसाला राहिला होता तो, एका पीसच्या इकडे जागा आहे म्हणून एक पीस अजून घेतला. अजून एक पीस घेतला. जेवढे टेक्स्टिल एका वेळेला दोन चांगलं आहे. हो, एकदम थोडंसं तेल घातलं होतं ना आपण त्याला. त्याला फ्राय करायला ठेवलेत मस्त. गॅस मिडियम हायवरती आहे, कारण एकदम लोवर तुम्ही शिजवत बसतात त्याला कलर चढणार नाही आणि बाजूने तो अजून शिजत राहील आणि आजपर्यंत जाईपर्यंत पूर्ण कडक होऊन जातं मध्ये चिकन. म्हणून एकदम हाय गॅसवरती ठेवायचं आणि त्याला शिजवत राहायचं. असं शिजवायचं पण याला फक्त आपल्याला परतायचं, त्याला तो डार्क असा कलर येईपर्यंत, बस एवढंच. तुम्ही आता पण एखादा पलटलं तरी तुम्हाला लगेच त्याला खाल्लं डार्क झालेलं दिसणार तुम्हाला. ते आपल्या घरात पहिले टाकलेले 2 पीस, 2 लेग पीस आहेत बघा, त्याला लगेच डार्क कलर आला. एवढंच आपल्याला ते फक्त सगळ्या बाजूने त्याला कलर देऊन घ्यायचं, झालं. म्हणजे इन्शॉट तव्यावरची तंदुरी आपली पटापट घरगुती मस्त. आता असे करत आपण सगळे पीस फ्राय करून घेऊया.
त्याला काही जास्त वेळ लागत नाही, फक्त 2-2, 3-3 मिनिटात सगळे पीस तुमचे भाजून सगळे रेडी होते. वा, छान भाजून झालेत सगळ्या बाजूनी आणि ड्राय झालेत पूर्ण मस्तपैकी. तुम्ही बघाल तर ते मम्मी घेते काढून. आपला व्हाईट कलरचा बोल आहे मस्त त्यात काढून घेते मस्तपैकी. खजाना, नंतर भांडणं, कुठला पीस कुणाला, कुठला पीस कुणाला. लेग पीस एक तर कोंबडीला 2च असतात आणि आम्ही घरात खायला 3 माणसं. कमीत कमी 3 पायाची कोंबडी तरी पाहिजे होती की नाही का? भांडणं नसते झाली आपली कमीत कमी. वा, आता उरलेले हे एका पीस आहे, थोडे आम्ही भाजून घेतो. आता सरळ जेवायला बसतो. वा, प्राऊड. या खायला. या खायला. फ्राय. आपल्याकडे सुरुवात झाली. काय म्हणत होतीस? कलेजी पेटा फ्राय. मम्मीचा मध्ये मध्ये खोकला येत. अच्छा, ते भात खाल्लंस का तू? रस्ता तर मग अशीच मम्मीने प्यायला थोडासा एक पेलाभर, सर्दी तिला जरा हे होत होती म्हणून. मी भात खाते. तुझं काय चाललं? बापरे, चिकन तोडते मस्तपैकी. बरं, भात खाल्लंस? कसं आहे? असं आलं. तू बनवलं म्हणजे एक नंबरच. मी नाही, स्नेहाने बनवलं. पण मला थोडं मीठ कमी वाटतंय. तुला वाटणारच. स्नेहा, आमच्याकडे काय रूल आहे, स्नेहाला मीठ थोडंसं कमी वाटलं ना म्हटल्यावरती मीठ परफेक्ट झालं एकदम. चेहरा नको लपो. हे बघ, हीच आहे. मस्त. माझं पण ताट बघा छान वाढून घेतलंय पूर्ण आणि आता आम्ही खायला बसतोय सगळेजण. अच्छा, मी पण करू? टेस्ट करू? सगळ्यात पहिल्यांदा तर आपलं लिव्हर पेटा फ्राय. चिकन टेस्ट करून दाखव ना. लेग पीस आहे. बाकी मस्त झालं रे. पात्रातलं शिजलं पण छान. लेग पीस आहे, लेग पीस घेऊ. ही घरची रेसिपी आहे आमची, त्यामुळे ही नक्की ट्राय करा. पुलावची रेसिपी स्नेहाची घरची आहे, स्वतःची रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. बनणार झालं सगळं एकदम बाप. आणि सगळ्या रेसिपी ट्राय करा. तोंडाला बोलता बोलता पाणी सुटतंय. सगळ्या रेसिपी नक्की तुम्ही पण ट्राय करा सगळ्या आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडल्या, कसं काय वाटलं सगळं आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच खात राहा. जगत राहा, खात राहा. खाण्यासाठीच जगावं माणसाने, जगण्यासाठी खाऊ नये. मम्मीला एवढा हसायला लागेल, मम्मीला खोकला आहेत. हां, एन्जॉय करा सगळ्यांनी, खात राहा. रेसिपी ट्राय करणे आम्हाला नक्की सांगा. या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ. चला, बाय बाय. बाय बाय बाय.